नमस्कार, मी अश्विनी कुलकर्णी आणि हा माझा धाकटा भाऊ, माय फर्स्ट बेबी. अद्वैत कुलकर्णी. येस. सो हाय अश्विनी, कसे आहात दोघे? ऑल गुड. राखी पौर्णिमेची तयारी कुठवर आली आहे? माझ्याकडनं तर काहीच तयारी अजून काहीच नाही. चांदीची सोन्याची राखी कुठली यावेळी डिमांड? अच्छा, पगार झालाय ना, पगार झालाय ना तुझा. तू मगाशी जसं म्हणालास माझा की पगार संपला. की जसं राखी पौर्णिमेसाठी तुला वर्षभर थोडं सेव्ह करत करत एक मोठं गिफ्ट घ्यावंच लागतं, असं काही? असं आहे आणि हा. यावर्षीचं गिफ्ट ऑलरेडी घेऊन झालंय, कारण झालं, बर्थडे आणि राखी असं कंबाईंड एक मोठं गिफ्ट दिलंय. असं Okay. तो म्हणतोय, पण हे मला मान्य नाहीये. बर्थडेचं गिफ्ट ओके झालंय घेऊन, राखीचं अजून बाकी आहे. ओके, बरं. तू ऍक्टर आहेस अश्विनी, तर लहानपणापासून तू बघायचास का हिची ऍक्टिंग? म्हणजे असं व्हायचं का की दिवसभर तुला मारलंय आणि रात्री आईबाबांसमोर तोंड असं पाडून ऍक्टिंग केली आणि तुला मार खावा? नाही, तशी ऍक्टिंग नाही. हा. मी आय वॉज नेव्हर दी ऑडियन्स. हा. आई बाबा आणि इतर जन हा. हे ऑडियन्स होते. त्यांच्यासमोर काय काय नाटक झालेलं आहे ते मला माहिती आहे. अच्छा, म्हणजे नाटकाची लहानपणापासून सवय होती अश्विनी तुला? ऍक्च्युली ती ऍक्टिंग नव्हती, ती रियालिटी होती. कारण ऍक्टिंग अशी फुकट नाही करायचं रे मी. पण लहानपणापासून ठरलं होतं की अभिनेत्रीच व्हायचंय? कधी रिअलाइज झालं? म्हणजे तू पण कधी बघितलंस की हो आपली बहीण ऍक्ट्रेस म्हणून जाऊ शकते? मला माहितच नव्हतं. मला वाटायचं की ती काय, म्हणजे मला कल्पनाच नव्हती की ती ऍक्ट्रेस वगैरे होईल. अचानक एक दिवस इकडे तिकडे फिरत होती, नेक्स्ट डे ती अचानक ऍक्ट्रेस झाली. फॅक्ट आहे, थोड्याफार प्रमाणात असंच आहे. हा, पण फक्त मी खूप लहानपणापासून भरतनाट्यम करत होते, शिकत होते. त्याचा त्रास यांनी खूप भोगला आहे. बरं. मला वाटलं डान्सर किंवा त्या काही क्षेत्रात जाईल, पण ऍक्टिंग आय वॉज नॉट. आय मीन आय कुडंट थिंक ऑफ ऍक्टिंग ॲज अ करिअर चॉईस. बट ओके. बरं, म्हणजे तिने जेव्हा ठरवलं की आता ऍक्टिंग मध्येच पुढे जायचं आणि हेच करिअर असेल, तर काय पाठिंबा होता की काही बसून गोष्टी सांगितल्या की हे करिअर तू काही घे? कर, आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे. क्या आज बात आहे. दादा दादा हा तेव्हा खूप लहान होता. ओके. पाठिंबा वगैरे द्यायच्या वयातही नव्हता. हा रितसर ब्लॅकमेल करू शकायचा इतपतच. म्हणजे मी नेपाळला शूटला गेले की तिथनं येताना मला व्हिडिओ गेम आण. मी हैदराबादला गेले की तिथनं माझ्यासाठी काहीतरी आण. म्हणजे इथे ऍक्टिंग एवढाच करिअर पथ्यावर होतं तुझ्यावर? एवढाच त्याचा actor सहभाग होता. झालीस का, मला सगळ्यांचे ऑटोग्राफ आणून दे. राईट. हो, पछाडलेलाच्या सेटवर मी एक अख्खी वही मेंटेन केली होती आणि याच्यासाठी सगळ्यांनी मेसेज आणि सही असं पाठवलं होतं. येस. क्या बात आहे. खरं तर खूप कमी घरांमध्ये असं असतं की एक 9-10 वर्षांचा गॅप दोन भावांमध्ये, भावा बहिणींमध्ये असतो. तर तो काय वेगळा अनुभव असतोय? कारण माझी बहीण माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे फक्त, म्हणजे एक सेमच एज म्हणूयात. तर इतक्या वयाने इतकी मोठी असणारी बहीण इज लाईक आई असते का, किंवा कसं असतं आणि, ते नातं? म्हणजे एक वेगळी सपोर्ट सिस्टीम. आई बाबांपेक्षा हा. एक तिसरी व्यक्ती ज्याच्याकडे तुम्ही जाऊन अशा गोष्टी सांगू शकता हम्म, किंवा अशा गोष्टी तुम्ही डिस्कस करू शकता ज्या तुम्ही युजली आई बाबांबरोबर नाही करत. हम्म, हम्म. आणि एस्पेशली खूप म्हणजे माझे जर्नल्स वगैरे कम्प्लीट केलेत, माझी ड्रॉइंगची वही कम्प्लीट केली आहे. तर मी माझी 2-3 वर्षांनी मोठ्या बहिणीला नसतो सांगू शकलो, पण खरं. 10 वर्षांनी मोठ्या बहिणीला मी नक्की सांगू शकतो. माझ्यासाठी लिटरली ही इज माय फर्स्ट बेबी. म्हणजे मी माझ्या बेबीलाही सांगते की तू 2 नंबरचा बेबी आहेस. ही इज माय फर्स्ट बेबी, ऑलवेज इज गोना बी माय फर्स्ट बेबी. म्हणून त्याला खूप धोपटलंय. आणि लाडही खूप केले त्याचे. तो जेव्हा लहान होता ना, तेव्हा आता राखीचा विषयच आहे, तर तेव्हा उलट असायचं. हा माझ्याकडनं गिफ्ट घ्यायचा की आता तू काय देणार आहेस यावर्षी राखीला, तू मला भाऊबीजेला काय देणार आहे, असं आमच्याकडे होतं. त्यामुळे आता ते सगळं पेईंग बॅक चालू आहे. जसा माझा भाऊ कर्तृत्ववान कर्तबगार झालाय तशी आता सगळी माझी लूट सुरू झालेली आहे. इट्स लाईक अ स्टुडंट लोन. आता मी रिपे करतोय. क्या बात आहे. मी मगाचा उलटा प्रश्न विचारला पाहिजे. खरं तर तुझ्या करिअरच्या चॉईसेसमध्ये हिचा किती रोल होता, किती भूमिका होती की तू या स्ट्रीमला जा, त्या स्ट्रीमला जा, याला सध्या डिमांड आहे? कारण ऑब्व्हियसली ती जग जास्त फिरत होती तुझ्यापेक्षा. असं आम्ही कधीच एकमेकांमध्ये तू असं कर तसं कर अशा टाईपची ॲडवाईस तिच्याकडनं मला कधीच नाही आली. ओके. पण शी वॉज फुल सपोर्टिव्ह की जिथनं मी चालू केलंय माझं करिअर, सो ठीक आहे. अभ्यास घ्यायची लहानपणी? अभ्यास करायची ती माझा. स्पेशली मॅथ्स वगैरे असं काही? हो, म्हणजे होमवर्क आणि म्हणजे गणितात हुशार होती अशी मी बघ. घरी म्हणजे तशी चांगली आहे माझी बहीण. तशी कशाला, चांगलीच आहे त्याची बहीण. नाही, काय होतं ना की
मी याच्या बाबतीत असं होतं की मी आई-बाबांचा मेसेज याला पोहोचवणं आणि याचा मेसेज त्यांना पोहोचवणं अशी मधल्यामध्ये माझी कोची व्हायची खरं सांगायचं तर. पण आम्ही खूप साध्या, खूप बेसिक फॅमिलीला बिलॉंग करतो. त्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती आणि आमचे तेव्हाचे जे अवेलेबल रिसोर्सेस होते त्यामध्ये बेस्ट ऑफ द बेस्ट काय करता येईल ते त्यांनी करावं इतपतच माझं म्हणणं होतं. आणि त्यांनी खूप मेहनत घेतली त्यावर. वा. आता खूप लाडी गोडी गोड गोड असं चालू आहे. मला सांगा आता तक्रारी काय आहेत एकमेकांबद्दल? मला काहीतरी मसाला पाहिजे आज. तो अजिबात फोन करत नाही आपणहून. सगळ्यात मोठी तक्रार ही आहे. म्हणजे मला ह्याची चौकशी याच्या बायकोकडेच करावी लागते. मला हे नमूद करायचंय की याची बायको इतकी गोड आहे. आतापर्यंत जे माझं माहेरचं कनेक्शन होतं ते जास्त झालं याच्या बायकोमुळे. असावरी थँक्यू सो मच. म्हणजे ह्याच्याशी बोलायचं असेल तरी मला तिच्या थ्रूच जावं लागतं. ओके. हा कारण बोलतच नाही. हा क्या आपणहून फोनच करत नाही. वा वा. आता आम्हाला खरं ऐकायचंय. हा. माझी म्हणजे मला काय तक्रार आहे तिच्याबद्दल? हो. तुझी तक्रार आहे माझ्याबद्दल. येस. काय काही काय तक्रार तक्रार आहे? धाकात नाही ठेवत ना actually अजिबात. ऍज सच नाहीये काहीच. फक्त तिला असं वाटतं की ती खूप छान जेवण बनवते. त्या जेवणाबद्दल माझी खूप तक्रार आहे. बरं. पण एस्पेशली तिचे तुला परवा खाल्लेल्या माशाची शपथ आहे. नीट बोल. छान झालं होतं, छान झालं. पण पोळ्या त्याही उत्तमच होतात. ऍक्च्युली काय ना माझी आई जगातला सर्वात सुंदर स्वयंपाक करायची. त्यामुळे तिच्या लेवलला पोहोचणं अशक्य आहे. आणि आमचे खायचे प्यायचे लाड आईने केले. त्यामुळे तिच्यापर्यंत मी नाहीच पोहोचू शकत. पण तिच्यापेक्षा कमी चांगला म्हणजे वाईट नसतो. हा पण कमी चांगला असतो. तुमच्या कॉन्व्हर्सेशन वरून कळतंय की हे खोटं आहे. तुम्ही धाकात नसाल तिच्या ऐकून. दिसतच आहे नाही, आता. नाही. धाकात अजिबात नाही ना. नाही. बर. तिच्या आवडत्या भूमिका कुठल्या आहेत तुमच्या? पछाडलेला. ओके. नंबर 1 पछाडलेला. नंतर ती कुठली एक सिरियल आली होती त्यात, मला त्या सिरियलचं नाव नाही आठवत आहे, पण सांज सावल्या. सांज सावल्या. बर. ओके. आणि नाटक नाही का? हा. नाटक. नाटक पेक्षा मला या 2 जास्त आवडल्या. ओके. धन्यवाद. आणि ते सरपंच वाला कुठलं? सौभाग्यवती. सौभाग्यवती सरपंच. ते मला जास्त आवडलं. सौभाग्यवती सरपंच प्लीज बघा सगळ्यांनी. तेवढ्यात प्रमोशन करून घेतलं माझं. नक्की बघेल आमचे ऑडियन्स. नक्की बघेल. आजही तुम्ही करिअरच्या संदर्भातली ऍडवाइस वगैरे मागता? कुठल्या ऍडवाइस मागतात तिच्याकडे की मला इथे अडचण आली तर पहिला फोन ताईला असेल? मोस्टली काय घराबाहेर पडायचं आणि बायकोला म्हणजे थोडं सरप्राईज मध्ये ठेवून घराबाहेर पडायचं. तर त्या गोष्टींमध्ये मी ॲडवाइस घेतो. बाकी करिअरचं काय ॲडवाइस घेणार? 1 मिनिट. तू बेबी सिटिंग ऍडवाइस घेतोस माझ्याकडनं. येस. आता रडतोय, हा आता हा थांबतच रडतोय नाहीये, आणि काय मग तू करू? इकडे ये. हा. मग तूच ये आणि तूच त्याला थांबव आणि झोपव पण. अश्विनीची कुठली क्वालिटी अशी की जी कॅमेरावर माहित नाही लोकांना बघून, पण भाऊ म्हणून माहिती आहे आणि ती खूप आवडते तुम्हाला? ती खूप केअरिंग आहे आणि म्हणजे तिला प्रत्येकाची काळजी असते. ती जरी माझ्याशी असं फटकळ वागत असली, मला लहानपणी धोपटत होती, आताही फोन करत नाही, हे करत नाही असं म्हणते, पण तरी तिचं लक्ष असतं की काय चाललंय किंवा काय. आणि ज्या वेळेला अगदी गरज असते की बाबा यार ताईला फोन करू का आणि तिला विचारू का, नेमकाच तेव्हा तिचा फोन येतो मला. आणि ते तिला कसं कळतं मला नाही माहिती, पण ते मे बी तिचा तो केअरिंग स्वभाव आणि माझ्या बायकोकडनं काढलेल्या नाही का ह्याचं काय चाललंय वगैरे अशा खबरा, मे बी त्याचा तो परिणाम असेल. अश्विनी तू पण बोललीस तरी चालेल थोडंफार मध्ये. नाही मला मजा वाटते. काहीतरी चांगलं बोलतोय माझ्याबद्दल. असं ऐकायला बरं वाटतंय. फार म्हणजे एकतर आम्ही दोघं असे कॅमेरा समोरच पहिल्यांदा येतोय. आम्ही फोटोत सुद्धा फारसे एकमेकांच्या जवळ येत नाही. अगदीच फक्त राखी पौर्णिमेचे फोटो, ते पण मी तो असा माझ्या पाया पडतोय वगैरे असे प्रिसाइजली काढून फोटो पोस्ट करत असते. त्यामुळे जरा बरं वाटतंय मला. मतभेद आणि टोकाची भांडणं झाल्यानंतर पहिले बोलायचा पुढाकार कोण घेतो किंवा सॉरी कोण म्हणतं? मी. सॉरी कोणीच नाही म्हणत. ओके. आम्ही असा आबोला नसतो. जर मतभेद 1 मिनिट असतो आबोला. त्याला कळत नाही की आपली बहीण आपल्याशी बोलत नाहीये. आय वॉज गोइंग टू से की आबोला असतो म्हणजे मी गप्पा बसलेलो असतो आणि ती मला सांगायचं तुझं असं आहे, तू ते केलं, हे केलं, ते केलं.
मी ऍक्च्युली माझा प्रॉब्लेम असा आहे की याच्याशी मी अबोला धरू शकत नाही आणि मी अबोला धरला तर याला कळतच नाही की मी चिडली आहे किंवा मी बोलत नाही. त्यामुळे एका पॉइंट नंतर माझाच पेशन्स संपतो आणि मी बोलायला लागते. आणि मला काही लागलं की मी काय अबोला वगैरे आहे असं गृहीत धरतच नाही. कन्सिडरच मी करत डायरेक्ट तिला फोन करतो की काय कुठे आहे तू, असं असं आपण भेटू हे ते. ओके जे काय ओके. छोटासा गेम आहे. दोघांना एकमेकांबद्दलच्या 3 चांगल्या सगळ्यात आवडणाऱ्या क्वालिटीज सांगायच्यात आणि 3 सजेशन. कोणी पण म्हणजे चांगल्या क्वालिटी हा खूप सॉर्टेड आहे. ओके. कन्फ्युज नसतो. म्हणजे ही इज व्हेरी मच पर्टिक्युलर अबाउट हिज डिसिजन्स. ते आय लव्ह दॅट थिंग अबाउट हिम. दुसरी गोष्ट हिज म्हणजे ना एक फादरली एक जो अप्रोच असतो ना, जो मला अद्वैतमध्ये असेल असं कधीही वाटलं नव्हतं व्हेरी ऑनेस्टली. कारण का मी त्याला ॲज अ बेबीज बघितलंय. पण तो जेव्हा मामा झाला म्हणजे माझ्या मुलाचा तो हिरो आहे आणि आता त्याची 2 लहान मुलं आहेत. तर तो इतका चांगला बाप असेल हे मला वाटलं नव्हतं आणि त्याने ते प्रूव्ह केले की सच अ गुड. म्हणजे ते माझा मुलगा झाल्यापासूनच मी बघतेय की इतका वेगळा अप्रोच आहे त्याचा मुलांसाठी म्हणजे आमच्या पुढच्या जनरेशनसाठी. तेही मला त्याचं खूप आवडतं. आणि तिसरं म्हणजे जबाबदार आहे. आज आमची आई खूप अचानक आणि म्हणजे ह्याचं लग्न झालं आणि महिनाभरात वी लॉस्ट अवर आई. तर आणि आई म्हणजे घरातला तंबूचा खांब होती. सगळं पूर्णपणे तिच्यावर आणि तिच्या भोवती सगळं असायचं. आणि तो सगळा हे कोलमडल्यावर अद्वैतनी इतकं छान घर सांभाळलं. ऑफकोर्स अद्वैत असावरी यू कांट एलिमिनेट म्हणजे तिच्याशिवाय ते शक्य नाही. पण अद्वैत एवढा जबाबदार आहे हे त्यांनी प्रूव्ह केलेलं आहे आणि आय लाईक दॅट अबाउट हिम. आता सजेशन द्यायचे 3. एक तर मला फोन करत जा. दुसरी गोष्ट माझ्याबद्दल चांगलं बोलत जा. थर्ड मी तुला घरी गेल्यावर सांगते. त्याच्यासाठी आता मला परत धुवावं लागणार आहे त्याला. ओके. शॉर्ट मध्ये 3 क्वालिटी 3 सजेशन्स. माझी बहीण खूप छान डान्स करते आणि मे बी जास्त लोकांना हे माहीत नाही आहे कारण तिने करिअर चालू करायच्या आधी ती शी वॉन्टेड टू बी अ प्रोफेशनल डान्सर आणि शी कुड हॅव बीन अ रिअली गुड डान्सर. आय मीन तिने जर ते ॲज अ करिअर घेतलं असतं तर. सो ती खूप छान डान्स करते आणि ती आय एम कन्फ्युज नाव. तुला क्वालिटी आठवत नाहीये. 2 तरी सांग काहीतरी बरं सांग. नॉनव्हेज खूप छान बनवते. क्या बात आहे. नॉनव्हेज खूप छान बनवते आणि इट टुक इयर्स ऑफ प्रॅक्टिस. नालायक. पण खूप छान नॉनव्हेज. माझं काय शालजोडीत दिलेलं आहे कुलकर्णीने. आणि तिसरी क्वालिटी म्हणजे मी आय थिंक मगाशीच म्हटलं की करिअर सांभाळता सुद्धा घरातलं सगळं सांभाळणं. आमचा कुलकर्णी परिवार खूप मोठा आहे. त्या सगळ्यांना धरून राहणं आणि सगळ्या ट्रॅडिशनल किंवा फॅमिली फंक्शन असू दे किंवा कुठलं ओकेजनल गॅदरिंग असू दे या सगळ्या गोष्टींमध्ये ती स्वतः सगळ्यांना लीड करते आणि ते सगळं जुळवून आणते, सगळं प्लॅन करते. सो दॅट्स लाईक वन ऑफ द बेस्ट क्वालिटीज शी हॅज. ओके. 3 सजेशन्स. सजेशन एक नंबर 1 सजेशन म्हणजे पोळ्या जरा अजून चांगल्या करू शकते. दुसरं म्हणजे गाडी चांगली चालवू शकते अजून. मी गाडी चांगलीच चालवते. हो असं प्रत्येकाला वाटतं. एक मिनिट. कलाकार लोकांचा एक कारपूल ग्रुप हे आहे. suggestion तिथे तर लोक मला केवळ कॅमेऱ्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीला पण अनुभव आहे याचा. कॅमेऱ्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीला अनुभव आहे की चांगली चालव. चांगली अजून चांगली चालवू शकते. आणि तिसरं म्हणजे मला असं आवडेल की तू परत क्लासिकल डान्स इफ यू टेक इट अप आणि आता परत कमबॅक सारखं काहीतरी करू शकतेस का. मला खूप आवडेल. नक्कीच विचार केला जाईल. वा क्या बात. खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. राखीचं सेलिब्रेशन काय करणार आहात, काय ठरलंय आता? कब है राखी. राखी कधी का असो याचा पगार झाला की सेलिब्रेट करणार. आम्हाला वीकेंड आणि सुट्ट्या बघूनच जे काय सेलिब्रेशन करता येईल तिचंही स्केड्यूल आणि माझंही वर्क शेड्यूल दोन्ही जेव्हा मॅच होईल. कारण आमच्यासाठी तसं बघायला गेलं तर एव्हरी डे इज राखी. नाहीतर मग त्यामुळे आम्ही कधी सेलिब्रेट करू शकतो जेव्हा पण आम्ही दोघंही फ्री असू
आमच्या बाबतीत असं आहे की वेदर त्याच्या फ्रेंड्सची पार्टी असो, माझ्या फ्रेंड्सची पार्टी असो, माझ्याकडे फंक्शन असो, त्याच्याकडे फंक्शन असतो, हा मॅन्डेटरी आहे, म्हणजे हा असतो. +2 हे कंपल्सरी आहे. त्यामुळे सेलिब्रेशन चालूच असतात आणि चालूच राहतील. त्याच्यामध्ये आता फक्त गिफ्ट कधी घ्यायचं एवढाच प्रश्न आहे. वा, खूप शुभेच्छा. तुमचा बॉन्ड हा इतका गोड आहे की जो कॅमेऱ्यावर पण जाणवतोय. हा बॉन्ड असाच बहरत राहावा अशा आमच्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा आणि राखी पौर्णिमेच्या सुद्धा शुभेच्छा. खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. बाय बाय. थँक्यू. Boy!